नमस्कार मंडळी. हे जे कार्यक्रम सुरू आहे हे दिव्यांगांच्या भल्यासाठी म्हणजे दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी सुरू आहे. ह्या कार्यक्रमामध्ये दिव्यांगांना 6,000 पेन्शन झाली पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या दिव्यांगांना 1,500 मिळत आहेत त्यांना 2,500 झाली पाहिजे. त्याचप्रमाणे दिव्यांगांना अंत्योदय कार्ड मिळाला पाहिजे. म्हणजे पुष्कळशा ज्या साऱ्या मागण्या आहेत, जसं ग्रामपंचायतच्या टॅक्समध्ये 50% सूट, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये 5% जो हिस्सा आहे तो दिव्यांगांचा असतो. म्हणजे अशा प्रत्येक बाबतीमध्ये मागणी केली जात आहे मंडळी. हे आमच्या भंडाऱ्याच्या चित्र आहे, तुम्ही पाहू शकता. आमच्या भंडाऱ्यामध्ये आता 20 तारखेला हे मीटिंग झाली. म्हणजे ह्या मीटिंगमध्ये सगळ्याच दिव्यांगांना बोलवण्यात आलं होतं भंडारा जिल्ह्यातील, आणि सगळेच आले होते. दिवसभर तिथं मेळावा होता दिव्यांगांचा. मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या पण जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या दिव्यांग संघटना शोधा आणि त्यांच्या प्रोग्राममध्ये भाग घ्या. ते जेव्हा बोलवतात तेव्हा जा, कारण अशाच प्रकारे तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होतील. कारण इथं स्पष्ट रीतीनं मागणी केली जात आहे. आणि समोर आनंदाची गोष्ट आहे मंडळी, मला पण ह्या चळवळीमध्ये सामील केलेलं आहे. त्यांनी मला पण एक पद दिलं आहे. आमच्या भंडारा तहसीलचं एक पद त्यांनी दिलेलं आहे आणि त्या पदावर कार्यरत राहून मला दिव्यांगांच्या हितासाठी लढायचं आहे आणि त्यांचं पक्ष सरकारसमोर मांडण्याचा जे दायित्व मला दिलेलं आहे मंडळी, त्यासाठी तुम्हा लोकांचे मी धन्यवाद करतो, कारण तुम्ही आमच्या चॅनलसोबत जुळून आहात. आणि आता आमच्या ज्या काही मिटिंगा होतील, ज्या काही चळवळी होतील, आता मी आपले व्हिडिओज ह्या चॅनलवर अपलोड करणार आहे. जेव्हा पण प्रोग्राम होतील, चळवळी होतील की दिव्यांगांची पेन्शन वाढवा किंवा दिव्यांगांचे हक्क मारले जात आहे, दिव्यांगांच्याबद्दल कोणते कायदे आहेत, दिव्यांगांना छळू नये त्यासाठी कोणते कायदे आहेत, ग्रामपंचायतमध्ये 50% हिस्सा दिव्यांगांचा असतो, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 5% हिस्सा असतो, आणि दिव्यांगांची पेन्शन वाढ झालीच पाहिजे, दिव्यांगांचे अधिकार, ह्या प्रत्येक बाबतीमध्ये मी व्हिडिओ टाकणार आहे. कारण ह्या संस्थेसोबत आता मी जुडलेलो आहे, नवीन पदावर मी कार्यरत झालेलो आहे. त्यामुळे जेव्हा प्रोग्राम होतील मी तुम्हाला लाईव्ह स्ट्रीम करून दाखवणार आहे. आणि आपला व्हॉट्सॲप नंबर मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे, तुमचा कलेक्टर ऐकत नाही आहे, तुमचा तहसीलदार ऐकत नाही आहे, तुमचे कागदपत्र घेत नाही, तुम्ही किती वर्षापासून किंवा महिन्यापासून तुम्हाला पेन्शन नाही मिळत आहे, तर तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर आपले कागदपत्र पाठवा, आपले आधार कार्ड नंबर पाठवा आणि कागदपत्र पाठवा, तुमच्या दिव्यांग कार्ड पाठवा, दिव्यांग कार्डची झेरॉक्स पाठवा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करू. अशा प्रकारची अशी आमची योजना आहे मंडळी. तुम्ही ह्या योजनेमध्ये सहभाग द्या, आम्हाला मदत करा, जेणेकरून आम्ही प्रत्येक दिव्यांगाच्या भल्यासाठी कार्य करू. मी पण एक कार्यकर्ता झालेलो आहे मंडळी, आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला जर चांगलं वाटलं तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी पण दिव्यांगांच्या हितासाठी आता कार्य करणार आहे ह्या संस्थेसोबत जुळून. आणि ह्या संस्थेच्या द्वारे मी प्रत्येक दिव्यांगांना आव्हान करतो की आपल्या हितासाठी लढा. आता पहा, दिल्लीमध्ये जंतर मंतरवर लोकांनी, आपल्या लेकरांनी, विचार करा, 12वीच्या लेकरांनी नीटच्या पेपर लीकबद्दल किती मोठं आंदोलन केलं. आणि या आंदोलनाचा परिणाम काय झाला, शिक्षामंत्र्यांनी आपला राजीनामा दिला. म्हणजे आपल्याला पण अशी संघटना बनवायची आहे जेणेकरून आपल्या मागण्या, ज्याप्रमाणे पोरांच्या मागण्या पूर्ण झाल्या, लेकरांच्या मागण्या पूर्ण झाल्या, आपल्या मागण्या पण पूर्ण झाल्या पाहिजेत. त्यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे. त्यासाठी छोटे मोठे लोक नाही मंडळी, एक मोठा ग्रुप आपल्याला तयार करायचा आहे. पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये 38 लाख लोक दिव्यांग आणि बाकीचे संजय गांधी योजनेचे लाभार्थी आहेत. तर ते जर 38 लाख लोक मिळले तर काय नाही होऊ शकत मंडळी, विचार करा. आपण पण अशा प्रकारचे काही आंदोलन करू. नुसतं बच्चूभाऊ कडू यांच्यावर भरोसा, म्हणजे नुसतं यांच्यावर अवलंबून राहू नये. मी तर म्हणतो ते काम करतात पण एकटे काही नाही करू शकत, तर आपल्याला त्यांच्या पाठिंबा द्यायला पाहिजे किंवा आपला ग्रुप आपण तयार करायला पाहिजे, असा माझा हेतू आहे व्हिडिओ बनवण्याचा. नवीन वाटली माहिती सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा, कॉमेंट करा. आणि मोबाईलची लिंक मी दिलेली आहे, Realme P4 5G. त्याचप्रमाणे सॅमसंग मोबाईलची लिंक दिलेली आहे, रेनकोट आहे त्याची लिंक दिली आहे, तुम्ही घेऊ शकता जर आवडला तर. नाही आवडला तरी असू द्या. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, हाईप करा, कॉमेंट करा आणि शेअर नक्कीच करायचं आहे मंडळी. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, मी ह्या चॅनलवर प्रत्येक जेव्हा पण आमच्या मिटिंगा होतील, जेव्हा पण आम्हाला बोलवलं जाईल आणि दिव्यांगांना पण बोलवलं जाईल की तुम्ही आपल्या हक्कासाठी लढा द्या, तुमच्या हक्कासाठी तुम्ही झटा. आणि आम्ही
आम्ही झटणार, पण तुम्ही आमच्यासोबत उभे राहा, जेणेकरून प्रत्येक दिव्यांगांना फायदा होईल. आणि तुमचा पण सपोर्ट आम्हाला पाहिजे, जेणेकरून आपली मोठी दिव्यांग संघटना झाली पाहिजे. त्यामुळे जेव्हा जेव्हा पण मीटिंग होईल मी तुम्हाला बोलवीन, व्हिडिओ टाकेल, तुम्हाला ह्या ठिकाणी यायचं आहे, ह्या ठिकाणी आपण आंदोलन करणारे तुम्हाला यायचं आहे मंडळी. जेव्हा जेव्हा मी तुम्हाला बोलवीन, मोठी संघटना आपल्याला तयार करायची आहे, ज्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांनी केली अभिजित दिपकेच्याद्वारे, तसंच आपल्याला करायचं आहे, जेणेकरून आपल्या पण मागण्या ह्या सरकारनं लपवल्या नाही पाहिजे. आपण 6,000ची मागणी करत आहोत, किती दिवस झाले, पण सरकार पाहतच नाही आहे. पण जर असंच जर मोठं आंदोलन केलं, मोठ्या खूप सारे लोक जमले, दिव्यांग लोक, तर सरकारला झुकावं लागेल आणि सरकारला करावंच लागेल. तर अशा प्रकारे आपल्याला पण एक मोठी संघटना तयार करायची आहे मंडळी. मी पण संघटनेचा एक सदस्य झालेलो आहे. आता मला पद मिळणार आहे, आता समोर काही दिवसांनी ट्रेनिंग होणार आहे आमची दिव्यांग संघटनेमध्ये. त्यामुळे तुम्ही पण पाठिंबा देऊ शकता, तुम्ही पण आम्हाला जोडू शकता. ओके, जुळा, सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट करा. थँक्यू, बाय बाय.